नमस्कार, जय टेस्टी रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण खव्याचे लुसलुशीत आणि मऊसूत असे मोदक करणार आहोत। हे मोदक खायला खूप छान लागतात आणि करायला खूप सोपे आहेत। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। खव्याचे मोदक करण्यासाठी मी पाव किलो खवा आणि 1 वाटी साखर, अर्धा चमचा विलायची घेतलेली। आता आपण गॅसवर कढई ठेवलेले खवा भाजून घेऊ। आता आपली कढई गरम झालेली, आता आपण खवा टाकून घेऊ। बारीक गॅस करूनच आपण आता खवा भाजून घ्यायचा। आता ह्या खव्याचा रंग बदलेपर्यंत आपण असं छान बारीक मंद गॅस करून भाजून घ्यायचा। आता हा खवा आपण एकसारखा भाजून घ्यायचा, म्हणजे बुडाला लागणार नाही। खवा भाजायला काही जास्त वेळ लागत नाही, 2-3 मिनिटच लागतात फक्त। आता आपला हा खवा अशा प्रकारे छान भाजलेला आहे। आता मी 1 वाटी याच्यात पिठी साखर टाकून घेते। आता हे आपण एकसारखी साखर याच्यात मिसळून घेऊ। साखर टाकल्यामुळे हे मिश्रण थोडंसं पातळ झालेलं आहे। आता आपण याच्यात विलायची पूड टाकून घेऊ। यामध्ये तुम्ही बदाम, काजूचे तुकडे सुद्धा टाकू शकतात, पण मी टाकले नाहीत। मी गॅस बंद केलेला आहे। आता हे मिश्रण थंड व्हायला 20 मिनिटं लागतात। आता हे 20-25 मिनिटांनी हे मिश्रण आपोआप घट्ट होतंय। आता मी ह्या मिश्रणामध्ये 1 चिमट कलर टाकते, म्हणजे दिसायला छान दिसतात मोदक। अशा पद्धतीने हे मिश्रण आता छान थंड झालेले आहे आपलं। आता हे आपण मोदकाच्या साच्यामध्ये हे सारण भरून घेऊ। हे मोदक 15 ते 20 दिवस एकदम छान राहतात। अशा पद्धतीने मी आता एक मोदक करून घेते। अशा पद्धतीने मी सर्व मोदक एक करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा नक्की करून पहा। करायला ही पद्धत खूप सोपी आणि खायला पण खूप छान मोदक हे लागतात। मोदक खूपच छान व सुंदर झालेले आहेत। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा। आता पुन्हा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।